राईट साईडला उजवीकडे ही मुंबई मेट्रो लाईन 9 आहे आणि लेफ्ट साईडला मुंबई मेट्रो लाईन 7 आहे. मुंबई मेट्रो लाईन 9च्या दहिसर ईस्ट मेट्रो स्टेशन. ते बघा, या मेट्रो स्टेशनला पण खाली ह्या वर्षी शेवटपर्यंत 2025 डिसेंबरपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे. जवळपास संपूर्ण काम झालेलं आहे. छत्रपती शिवाजी पुतळा, ठाणे पुणे लेफ्ट साईड. इथं बघा डाव्या साईडला गायमुख चौपाटी दिसत आहे. चौपाटीचं हे बघा, हे असं मुख्य प्रवेशद्वार आहे. सगळे पोल्स आणि वायरिंग वगैरे पण कंप्लीट झालेली दिसत आहे. समोर पण बघा आपल्याला एक मेट्रो स्टेशन दिसत आहे. त्याच्या पुढे गेल्यावरती ही लाईन 4ला जॉईन होते. तर मित्रांनो, ही मुंबई मेट्रो लाईन 7 आहे आणि पुढे बघा समोर हे ओवरीपाडा मेट्रो स्टेशन आहे. तर इथून ओवरीपाडा मेट्रो स्टेशनच्या नंतर ती मुंबई मेट्रो लाईन 9 जी भाईंदरला जाते ती इथून पुढे बाहेर निघते, सेपरेट होते. इकडे आता ह्या हॉरिझॉन्टल अशा बीम्स दिसत आहेत आणि वरती बघा त्याच्यातून ती लाईन सेपरेट झाली आहे. राईट साईडला उजवीकडे ही मुंबई मेट्रो लाईन 9 आहे आणि लेफ्ट साईडला मुंबई मेट्रो लाईन 7 आहे. तर याचं बघा बरंचसं काम झालेलं आहे. मागे ह्या मुंबई मेट्रो लाईन 9ची ट्रायल रन पण झाली होती. जवळपास कलर पण झालेला आहे मुंबई मेट्रो लाईन 9च्या दहिसर ईस्ट मेट्रो स्टेशन. ते बहुतेक हे कनेक्टेड आहेत दोन्ही स्टेशन्स. मुंबई मेट्रो लाईन 7
दिसतात ट्रॅकच्या वरती, ते पण आपल्याला दिसत आहे. ते काम पण इथे कम्प्लीट झालेलं आहे. इथे पण बघा, हे मुंबई मेट्रो लाईन 9चं जवळपास संपूर्ण काम झालेलं आहे. कलर्स, त्यानंतर मग वरती पोल्स आणि वायरिंग्स वगैरे. आता पुढे आपल्याला एक मेट्रो स्टेशन दिसत आहे, तर त्याचे पण बाहेरचे लोअर्स वगैरे सगळे लावून झालेले आहेत. आणि मुंबई मेट्रो लाईन 9चा जो काय इंडिकेटिव्ह कलर आहे, तर ते ACP लोअर्स पण रेड कलरचे आपल्याला दिसत आहे. फक्त आतमध्ये थोडंसं काही काम बाकी आहे असं दिसण्यात येत आहे. ग्रीन पडदे वगैरे लावून आतमध्ये काम सुरू आहे मेट्रो स्टेशनचं. आता इथून ही मेट्रो जी आहे ही टर्न होऊन मीरा भाईंदरच्या दिशेने चालली आहे. इथे बघा, आता लेफ्ट टर्न घेतलेला आहे. हा असा लेफ्ट टर्न आपल्याला दिसत आहे. तर आता आपण सरळ घोडबंदर रोडनी आता जाणार आहोत. पुढे फाउंटन हॉटेलचं जंक्शन आपल्याला येणार आहे. तर तिथून आपण घोडबंदरनी कासारवडवलीच्या दिशेने जाणार आहोत. तिथे आपल्याला तर आपल्याला कासारवडवली ते गायमुख मुंबई मेट्रो लाईन 4A पण लागणार आहे. तर त्याचं पण किती काम झालं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात. Slight left towards Service Road. समोर बघा, सुंदर असा हा हिरवागार झालेला मान्सूनच्या नंतरचा असा हा डोंगर दिसत आहे. In 200 meters, take the ramp to National Highway 48. इथे डावीकडे बघा, असं भव्य असा हा छत्रपती शिवाजी पुतळा. हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे.
toward Godbandar Road, then turn right onto Godbandar Road. In 100 meters, take the exit toward Godbandar Road. Take the exit toward Godbandar Road. हे बघा, ठाणे पुणे Continue on Left side. Godbandar Road for 7 kilometers. सफा साईड, पालघर साईड, सुरत साईड, अहमदाबाद साईडला जायला ह्या फ्लायओव्हरनी तुम्ही जाऊ शकता. आता आपण सरळ घोडबंदर रोडनी कासर वडवलीच्या दिशेने चाललो आहोत. कासर वडवली ठाणा. समोर पण बघा, सुंदर असा हा डोंगर दिसतो आहे आणि त्यात मध्येच लाल माती अशी डोंगरावरती टॉपला अशी दिसत आहे. तर थोड्या वेळात आपण गायमुख चौपाटीजवळ पोहोचणार आहोत. तिथून आपल्याला मुंबई मेट्रो लाईन 4A जी गायमुख ते कासर वडवली आहे, ज्यात 3 स्टेशन्स आहेत, ती बघायला मिळणार आहे.
असे हे पिलर्स वरती पॅचेस मारलेले आहेत. लेफ्ट साईडला स्टेअरकेसचं पण काम सुरू आहे. इथे पण बघा ह्या साईडला ह्या दोन अशा लाईन्स वरून निघालेल्या आहेत सेपरेट. In 200 meters, slight right. सगळे पोल्स आणि वायरिंग वगैरे पण कंप्लीट झालेली दिसत आहे या मुंबई मेट्रो लाईन 4A एक्सेट्रा वरती. In 600 meters, join with Golbandar Road, Golden Quadrilateral. तर इथे समोर पण बघा आपल्याला एक मेट्रो स्टेशन दिसत आहे. त्याच्या Continue इथे on बहुतेक Golbandar Road for 2 kilometers. एस्केलेटरचे पण काम. पुढे गेल्यावरती ही लाईन 4ला जॉईन होते. त्याचे पण काम सुरू आहे. अजून कलर काम सुरुवात झालेली नाही आहे. प्लास्टर केलेले आपल्याला दिसत आहे.